आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंगले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। भाजपच्या उमेदवारांची यादी येत्या 2 दिवसात जाहीर होणार। झारखंडमध्ये रेल्वेने 12 जणांना चिरडले। मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानची कानउघाडणी। मनपाच्या बैठकीत वादळी चर्चा। कन्नड सक्तीसाठी कर्वेचा पुन्हा एकदा धिंगाणा। विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातर्फे विज्ञान दिवस साजरा। साठे प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा। मराठी भाषा उपकेंद्र बेळगावात सुरू करणार। 12वीची वार्षिक परीक्षा उद्यापासून। पाण्याच्या टाकीत पडून बालिकेचा मृत्यू। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये बैठकांचे सत्र सुरू असून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये 100 ते 120 उमेदवारांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची पहिली यादी पुढील 2-3 दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। या यादीमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी काही वरिष्ठ नेत्यांचाही या यादीमध्ये समावेश असेल। हे नेते अनुक्रमे वाराणसी, गांधीनगर, लखनौ यांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघातून लढणार आहेत। राज्यसभेचे सदस्य असलेले तसेच वरिष्ठ सभागृहातील कार्यकाळ नुकताच संपलेल्या केंद्रीय मंत्र्यांनाही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे। त्यामुळे पीयूष गोयल, मनसुख मांडवीय, निर्मला सीतारामन, राजीव चंद्रशेखर, नारायण राणे, भूपेंदर यादव, धर्मेंद्र प्रधान, पुरुषोत्तम रुपाला या मंत्र्यांचीही नावे यादीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात। झारखंडमध्ये रेल्वेने 12 जणांना चिरडले। झारखंडच्या जामतारा शहरात मोठी दुर्घटना घडली आहे। जामतारा आणि विद्यासागर स्थानकादरम्यान रेल्वेने रुळांवरील काही प्रवाशांना चिरडलं आहे। या अपघातात मृत्यू झालेल्या 2 जणांचे मृतदेह बचाव पथकांना सापडले आहेत। गडद अंधार असल्याने रेल्वेने नेमक्या किती जणांना धडक दिली या अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार बंगळूर यशवंतपूर एक्सप्रेस डाऊन दिशेने प्रवास करत होती। त्याच वेळी रेल्वे रुळाच्या बाजूने टाकण्यात आलेली माती वर उडत होती। धूळ आणि माती रेल्वेच्या खिडकीपर्यंत उडत होती। त्यामुळे त्या रेल्वेमधील प्रवाशांना वाटू लागले की या रेल्वेला आग लागली आहे आणि धूर निघतोय। त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेची साखळी ओढून बाहेर उडी मारली।
त्याचवेळी एक ट्रेन बाजूच्या रुळावरून जात होती, त्यामुळे बंगळूर यशवंतपूर एक्सप्रेसमधून बाहेर उड्या मारणारे प्रवासी या EMU ट्रेन खाली आले. यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानची कानउघाडणी. जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून त्या ठिकाणी काय उपाययोजना राबवाव्यात हा आमचा अंतर्गत विषय आहे. ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत त्यांच्या बोलण्याकडे भारत लक्ष देत नाही, अशी खमकी भूमिका भारताने बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या 55व्या मानवाधिकार परिषदेत मांडली. पाकिस्तानने भारतावर केलेल्या टिप्पणीनंतर भारताच्या प्रतिनिधी प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून अनुपमा सिंह यांचे कौतुक केले जात आहे. भारताला बोलण्याची संधी मिळाल्यानंतर अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानच्या टिप्पणीचा खरपूस समाचार घेतला. मनपाच्या बैठकीत वादळी चर्चा. महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवरून वादळी चर्चा झाली. मनपा सभागृहातील अर्थसंकल्पीय बैठक मागील आठवड्यामध्ये झाली होती. त्यावेळी अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्याबद्दल विरोधी गटाने त्यावेळी देखील आक्षेप घेतला होता. आता त्याचेच पडसाद पुन्हा एकदा सर्वसाधारण बैठकीत उमटले. सत्ताधारी अर्थसंकल्पाचा संदर्भ घेऊन विरोधी गटाने जोरदार वादंग माजवला. बैठकीत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींवर पुन्हा एकदा चर्चा झाली. त्याचप्रमाणे आवश्यक विकास कामे करून घेण्याकडे सत्ताधारी गटाचे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केल्या. या मुद्द्यावरून ही चर्चा वादळी स्वरूपात पार पडली. कन्नड सक्तीसाठी कर्वेचा पुन्हा एकदा धिंगाणा. बेळगाव शहर आणि परिसरात अन्नशक्ती लागू करावी यासाठी कर्नाटक रक्षण वेदिकेने आपला खटाटोप सुरू ठेवला आहे. यासाठी पुन्हा एकदा महानगरपालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकारी वर्गाने नियमानुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. बेळगाव शहरात सर्वत्र कानडी भाषेतील फलक लागले पाहिजे असा हट्ट धरून वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मागील 2 दिवसापासून धुडगूस घातला आहे. आता पुन्हा मनपा कार्यालयासमोर निदर्शने करून गोंधळ माजवण्यात आला. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातर्फे विज्ञान दिवस साजरा. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ येथे बुधवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमामध्ये कुलगुरू प्राध्यापक S. विद्याशंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यंदाचा विज्ञान दिवस भारताच्या विकासासाठी स्वदेशी तंत्रज्ञान या थीमसह साजरा केला जात आहे. यावेळी मान्यवर, निमंत्रित आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. सर CV रामन यांचे विज्ञानातील रामन इफेक्टच्या योगदान मोलाचे आहे. आजचा दिवस आपल्या देशाचा वैज्ञानिक वारसा आणि सामर्थ्य रामन इफेक्टद्वारे जगाला दाखवण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. आजच्या तरुणाईच्या माध्यमातून समाजाला आणि भावी पिढ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतीयांनी दिलेल्या योगदानाची माहिती देण्याचा हा दिवस आहे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. साठे प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा. गुरुवर्य V. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन मंगळवारी झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूरमधील बालशिक्षण तज्ज्ञ सुचिता पडळकर या उपस्थित होत्या. प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षकांनी मुलांना कथांच्या माध्यमातून भाषेची गोडी निर्माण केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. अभियंता शिवाजी अतिवाडकर यांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. डॉक्टरेट मिळाल्याबद्दल समाजसेवक शिवाजी कागणीकर व काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाल्याबद्दल कवयित्री हर्षदा सुंठनकर यांचा सत्कार करण्यात आला. दमशी मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, सुभाष ओळूकर व्यासपीठावर होते. इंद्रजित मोरे यांनी प्रास्ताविक केले. नीला आपटे यांनी परिचय करून दिला. स्नेहल पोटे यांनी सूत्रसंचालन केले तर गौरी ओळूकर चौगुले यांनी आभार मानले. मराठी भाषा उपकेंद्र बेळगावात सुरू करणार. महाराष्ट्र सरकारने बेळगावात मराठी भाषा उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपकेंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा गौरव दिनाचा संदर्भ देत दिल्ली आणि गोव्याप्रमाणे बेळगावात मराठी भाषा उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली. तसेच मराठी मुलांच्या इमारती, वास्तू व स्मारकांच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने स्वागत केले आहे.
12वीची वार्षिक परीक्षा उद्यापासून. 12वीची वार्षिक परीक्षा उद्या शुक्रवार दिनांक 1 पासून सुरू होणार असून ती 22 मार्च पर्यंत चालणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातून 23,562 विद्यार्थी 42 केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. कॉपीला आळा घालण्यासाठी भरारी पथके तैनात केली असून परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचीही नजर असणार आहे. जिल्ह्यात एकूण 42 केंद्रांवर परीक्षा होत आहे. सर्वाधिक 21 परीक्षा केंद्रे बेळगाव शहरात आहेत. परीक्षा केंद्राच्या आवारात 144 कलम लागू करण्यात आले असून 200 मीटर परिसरातील झेरॉक्स व डीटीपी सेवा केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. पाण्याच्या टाकीमध्ये पडून बालिकेचा मृत्यू. घरातील पाण्याच्या टाकीत पडून 2 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी 9च्या सुमारास कोनवाळ गल्लीमध्ये ही दुर्घटना घडली. ओवी संतोष पवार वय 2 असं तिचं नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ओवी ही घरामध्ये बॉलने खेळत होती. यावेळी घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवरील झाकण बाजूला केले होते. खेळताना बॉल पाण्याच्या टाकीत पडला. तो काढण्यासाठी वाकली असता ती टाकीमध्ये पडली. बराच वेळ घरच्यांचे याकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खडेबाजार पोलिसात नोंद झाली असून पोलीस निरीक्षक राघवेंद्र तपास करीत आहेत. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी त्रैमासिक विकास आढावा बैठक शुक्रवार दिनांक 1 रोजी सकाळी 11 वाजता सुवर्ण सौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित केली आहे. पूर्व नियोजनानुसार ही बैठक बुधवारी दिनांक 28 रोजी होणार होती, पण विधिमंडळाचे अधिवेशन 1 दिवस लांबल्याने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे, असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी कळवले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पारितोषिक वैभव लोकूरना जाहीर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे दिला जाणारा नाट्याचार्य के.पी. खाडिलकर पारितोषिक हे या ललित कला केंद्रात संशोधन करणारे बेळगावचे विद्यार्थी वैभव लोकूर यांना जाहीर झाले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लहान मुलांचे वाचन कौशल्य वाढवण्यासाठी नाटक या कला प्रकाराचा कसा आणि कुठे वापर केला जाऊ शकतो या विषयावर ते सध्या डॉक्टर प्रवीण भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करीत आहेत. बेळगावचे अशोक व शोभा लोकूर यांचे ते सुपुत्र होत. गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी ऑटोमोबाईल मर्चंट संघटनेचे निवेदन. बेळगावहून अनमोड मार्गे गोव्याला जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील यांनी मंत्री गडकरींना निवेदन सादर केले. यावेळी खराब रस्त्यामुळे होत असणाऱ्या दुरावस्थेबाबत ही मंत्र्यांना माहिती दिली. गडकरी गुरुवारी बेळगावात आले असता त्यांची भेट घेण्यात आली. बेळगाव ते अनमोड मार्गे गोव्याला जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी खासदार इराण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, विठ्ठल हलगेकर आदी उपस्थित होते.
रोटरी ई क्लब तर्फे मान्यवरांचा सत्कार. रोटरी ई क्लब तर्फे समाजात विविध व्यवसायाद्वारे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. रोटरीचे माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उद्योजिका रूपा बदन, संगणक क्षेत्रामध्ये काम करणारे संदीप तेंडुलकर व मूर्तिकार मनोहर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सचिन पटेल व संदीप तेंडुलकर यांनी पोलिओ निधीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी ई क्लबच्या अध्यक्षा ज्योती मरुद, सचिव आशुतोष डेव्हिन, विवेक कुलकर्णी, लक्ष्मी मुतालिक, लता कित्तूर यासह इतर उपस्थित होते. सुभाष फोटोज तर्फे महिलांसाठी छायाचित्रण स्पर्धा. सुभाष फोटोचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी छायाचित्रण स्पर्धा घेण्यात येणार आहे. दिनांक 1 मार्च ते दिनांक 6 मार्च दरम्यान मोबाईल किंवा कॅमेऱ्याने महिलांशी संबंधित छायाचित्रण करायचे आहे. फोटोची थीम स्त्रीची ताकद, कष्ट आणि तिचा आनंद यावर आधारित आहे. फोटो काढून ईमेलद्वारे पाठवावा. तसेच अधिक माहितीसाठी 6366471114 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उसगाव येथील मारुती मंदिराच्या कामाचे भूमिपूजन संपन्न. उसगाव येथील मारुती मंदिराला महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 30 लाखाचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कर्नाटक युवा काँग्रेसचे अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांनी दिली. उसगाव येथील हनुमान मंदिर भूमिपूजन व पायाखुदाई समारंभ प्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम होते. यावेळी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नारायण गडकरी, जावेद जमादार, पंचायत सदस्य एडी चौगुले, शशिकांत जाधव, रघुनाथ खांडेकर आदी उपस्थित होते. यावेळी जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने मृणाल हेब्बाळकर यांचा शाल आणि श्रीफळ व फेटा बांधून उसगावचे प्रगती शेतकरी विष्णू जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. केदनूरमध्ये लक्ष्मी यात्रेला प्रारंभ. केदनूर येथील लक्ष्मीदेवी यात्रेला मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी अक्षता रोपण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर लक्ष्मीदेवीच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. भंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक वाद्यांच्या साथीने गावामध्ये लक्ष्मीदेवीचा रथ फिरवण्यात आला. यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यात्रा 4 मार्च पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. यात्रेचे आयोजन 3 वर्षानंतर करण्यात येते. 7 दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 1 मार्च रोजी कोल्हापूरमधील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 3 महंतकुमार मेलडी ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दिनांक 4 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेनिमित्ताने गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि भाविकांची गर्दी झाली आहे. शेख महाविद्यालयात टॅलेंट डे साजरा. शेख शिक्षण महाविद्यालयात बीएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट डे साजरा करण्यात आला. प्रारंभी प्राचार्या इंदिरा सुतार यांनी स्वागत केले. यावेळी प्रशिक्षणार्थी गायन, नृत्य, कविता वाचन, एकपात्री वाचन, चित्रकला, पेंटिंग, पाककला आदी कलागुणांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक उषा यांनी केले तर सूत्रसंचालन अमीना यांनी केले. पाय गमावलेल्या तरुणाला 81 लाखांची भरपाई. क्रेन अपघातात पाय गमावलेल्या तरुणाला 6% व्याजासह 81 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश धारवाड उच्च न्यायालयाने नुकताच युनायटेड इंडिया या विमा कंपनीला बजावला आहे. विशाल बाळासाहेब बोधे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. विशाल हा एका औद्योगिक कंपनीमध्ये कामाला होता. तो 25 मार्च 2019 रोजी मोटारसायकलवरून कामावर जात होता. उद्यमबाग येथील बेमको क्रॉस नजीक आश्रम खान पठाण यांच्या मालकीच्या क्रेनने मोटारसायकलला मागून धडक दिली. त्यावेळी क्रेनचे चाक पाय आणि कमरेवरून गेल्याने विशालला उजवा पाय गमवावा लागला. उच्च न्यायालयाने 63,87,976 अधिक 6% व्याजासह 6 आठवड्याच्या आत देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला. यात्रा कालावधीत 1.5 तोळे सोन्याची चोरी. सध्या खानापूर तालुक्यात बेकवाड व करंबळसह होनकल, कौंदल, जळगे, रुमेवाडी या 5 गावची महालक्ष्मी यात्रा काल बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यासाठी ग्रामस्थ नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीचा गैरफायदा चोरटे घेत आहेत. खानापूर तालुक्यातील निडगल गावचे नागरिक लक्ष्मण अर्जुन कदम आपल्या पत्नीसह रात्री 8च्या दरम्यान यात्रेसाठी जळगे गावातील आपल्या नातेवाईकांकडे जात असताना पाठीमागे सीटच्या बाजूला असलेल्या हुकला लावलेली मोठी पिशवी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे.
तसेच नागरिक आणि महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरजही व्यक्त होत आहे. लोकेश राहुल 5व्या कसोटीसही मुकणार. भारताचा अनुभवी फलंदाज लोकेश राहुल इंग्लंड विरुद्ध धर्मशाला येथे 5व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यास देखील मुकण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या उजव्या जांघेच्या मांसपेशींवरील सूज अद्याप कायम आहे. हैदराबादच्या पहिल्या कसोटीत खेळल्यानंतर राहुल सतत संघातून बाहेर आहे. मोफत जलतरण शिबिर सांगता. नेहरू नगर येथील सुवर्ण JNMC जलतरण तलावात स्विमर्स व ॲक्वेरियस क्लब तर्फे झालेल्या 22व्या दिव्यांग मूकबधीर वंचित मुलांच्या मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता झाली. शिबिरात बौद्धिक दृष्टीदोष, शारीरिक आव्हाने, श्रवण दोष, अनाथ, आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या 200हून अधिक मुलांना पोहण्याच्या मूलभूत गोष्टी शिकवल्या. मुलांना मोफत वाहतूक, दररोज आहार आणि मोफत प्रशिक्षण दिले. सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कमांडो विंगचे कमांडर कर्नल अजित सिंग, आनंद सराफ, राम मल्ल्या, ए सलामी, लता कित्तूर यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. खेळाडूंना प्रशिक्षक उमेश कलगडगी, नितीश कुडेचकर, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, गोवर्धन काकतीकर, समीर नदाफ, विनोद दोडमणी, शिवाजी मानमोडे, संजीव संचलमणी, विनायक आंबेवाडीकर, प्रवीण कणबरकर, चंद्रशेखर यांनी खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. कर्नाटकात स्टार स्पोर्ट्स क्लब रॉजर्स क्रिकेट क्लब विजयी. कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या मान्यतेने धारवाड विभागीय वरिष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील ड गटातील बुधवारी झालेल्या विविध सामन्यात कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब व रॉजर्स क्रिकेट क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत विजय संपादन केला. कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात 6 बाद 251 धावा केल्या. अनमोल पगडने 38, शिखर शेट्टी 36, शतक गुंजाळ 78, माधव कुमारने 25 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्स क्लब संघातर्फे मेहरदीप सिंग भाटियाने 3, सिद्धांतने 2, अक्षय भोगन याने 1 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स क्लब संघाने 19.3 षटकात सर्व बाद 60 धावा केल्या. कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब संघातर्फे विराज हवेरी, शिखर शेट्टी व रमेश यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. दुसऱ्या सामन्यात रॉजर क्रिकेट क्लब संघाने इंडियन बॉईज संघाचा विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना इंडियन बॉईज संघाने 29 षटकात सर्व बाद 148 धावा केल्या. करण एलुकरने 31, सागर शिंदगीने 69 धावा केल्या. रॉजर क्रिकेट क्लब संघातर्फे विरेश गौडर याने 3, उमेश गोरलने 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्स क्रिकेट क्लब संघाने 18.2 षटकात 2 बाद 149 धावा केल्या. विनीत पाटीलने 27, अक्षय बीने 28 धावा केल्या. 11 स्टारचा निसटता विजय. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित श्रीनगर येथील लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्लॅनेट तर्फे मैदानावर सुरू असलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय वरिष्ठांच्या फुटबॉल साखळी स्पर्धेत आज मंगळवारी झालेल्या सामन्यात 11 स्टार संघाने रोमहर्षक सामन्यात निपाणी FC संघावर 2-1 असा निसटता विजय संपादन केला. 11 स्टार संघातर्फे पूर्वार्धात अबुजर बिस्ती 9व्या मिनिटाला तर विकी गौतम 23व्या मिनिटाला यांनी, तर निपाणी FC संघातर्फे ओमकार शिंदेने 26व्या मिनिटाला प्रत्येकी 1 गोल नोंदवला. निपाणी FC संघाच्या अनिकेत रावण याला पंचांनी पिवळे कार्ड दाखवले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले. धन्यवाद.